आणि यानंतर बातमी थेट सुप्रीम कोर्टातनं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेली 3 वर्ष या संदर्भातली सुनावणी पार पडू शकलेली नाहीये किंवा पूर्णत्वास जाऊ शकलेली नाहीये। आता सुद्धा पुन्हा एकदा तारीख पे तारीख असा सिलसिला पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक प्रकारे धक्का मानला जातोय। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांच्या वादावरती आता सर्वोच्च न्यायालयात थेट पुढच्या वर्षी म्हणजे 21 जानेवारी 2024 ला सुनावणी पार पडणार आहे। युक्तिवादासाठी दोन्ही पक्षांना न्यायालयाकडून ठराविक वेळ दिला गेला आणि आता सुनावणीची पुढची तारीखही जाहीर झाली आहे। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतरच शिवसेना किंवा राष्ट्रवादी असो पक्ष आणि चिन्हाच्या वादावरती फैसला होण्याची शक्यता आहे। तर पक्ष आणि चिन्हाबद्दलच्या अंतिम सुनावणीविषयी कोर्टाने आज काय निर्णय दिला तो आपण पाहतोय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या याचिकांवरती एकत्रित अंतिम सुनावणी घेतली जाईल। 21 जानेवारी 2024 ला सकाळी 11:30 वाजताची वेळ आहे। अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। 22 जानेवारी 2024 पर्यंत ही सुनावणी सुरू राहील। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी एकूण 3 तास दिले जातील। प्रतिवादासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एकूण 2 तास मिळतील। तर वेळ वाटून घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने पक्षकारांना सूचनाही दिलेल्या आहेत।